ओम अनंतकोटी ब्रह्मांड प्रमुखाय नमः। श्री स्वामी समर्थ। स्वामी भक्तांनो, स्वामी समर्थांचे असेच अनमोल विचार प्राप्त करण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्कीच दाबा। स्वामी म्हणतात, भगवंत ईश्वर परमात्मा सगुण रूपाने दिसतो असे नाही, प्रत्येकाला आपापला देव आपल्याच अंतरी मिळेल। नामस्मरणाने साक्षात्कार हळूहळू वाढत जातो, यासाठी मध्येच नामस्मरण भक्ती श्रद्धा सोडून भागणार नाही। नामाला चित्त जोडल्यावरच साधकाला अंतरात्म्यात ईश्वर दर्शन घडते, म्हणून सतत नामस्मरण करत राहिले पाहिजे आणि सतत देवाच्या भक्तीत आपण राहिले पाहिजे, तरच आपल्याला परमात्मा हा मिळत असतो आणि परमात्म्याचे दर्शनही घडत असते। म्हणून तुम्ही नामस्मरण करत असाल तर हा व्हिडिओ नक्कीच लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा आणि तुमच्या आवडत्या मित्राला हा व्हिडिओ नक्कीच पाठवा। मित्रांनो, आज तुम्ही संघर्ष प्रयत्न करीत आहात, लोकांच्या नजरेत तुम्ही अपयशी कर्तृत्वशून्य व्यक्ती आहात। ते तुम्हाला ओळख सुद्धा दाखवणार नाहीत, नावं ठेवतील, डिवसतील, पण उद्या जर तुम्ही यशस्वी झालात तर हेच लोक तुमच्यासाठी टाळ्या वाजवतील। दूरचा जरी असला तरी जवळची ओळख दाखवतील, भेटायला येतील। एक लक्षात घ्या, ही दुनिया आहे ही अशीच आहे, त्यामुळे यांच्याकडे लक्ष न देता आपण आपलं कर्म करत राहायचंय, कर्तृत्व सिद्ध करायचे आणि स्वतःसाठी, आईबाप आणि आपल्या गुरूंसाठी यशस्वी व्हायचंय, एवढंच आपल्याला ठरवायचंय। आणि संसारात सुखाचे जे काही प्रसंग येतात ते सर्व क्षणिक आणि काही काळापुरते असतात आणि वापस दुःख येतं, परंतु परमार्थ हा असा प्रांत आहे की ज्यात सुखच सुख आहे आणि चिरकाल टिकणारे सुख शांती समाधान असते। त्यामुळे क्षणिक सुखाच्या मागे लागायचं की चिरकाल टाकणाऱ्या सुखाच्या मागे लागायचं, मग हे ज्याने त्याने नक्कीच ठरवले पाहिजे। जीवनामध्ये दुःखाचे मूळ कारण म्हणजे जास्तीच्या अपेक्षा असतात, समाधानी वृत्ती नसणे, चुकीचे वाईट कर्म करणे, निंदा करणे, इतरांचा हेवा करणे, चंचल वृत्ती, हव्यास, अति कामुकता, अति भोजन, भक्ती साधना न करता वरवर दांभिकपणा करून दिखाऊ भक्ती करणे हे आहेत मनुष्याच्या दुःखाचे कारण। प्रत्येकाने आपापल्या स्वतःला योगिष्टीपासून जेवढं दूर राहता येईल ना तेवढं आपण सुखी राहाल आणि जेवढं तुम्ही समाधानी नक्कीच राहाल। म्हणून ज्याला वेळेचं मूल्य कळतं, महत्त्व कळतं, ती कुठलीही वेळ बदलू शकतो आणि ज्याला त्याचं महत्त्व कळत नाही त्याला जगातलं कोणीच बदलू शकत नाही। संधी सर्वत्र आहे, डोके आणि डोळे उघडे ठेवून पाहण्याची फक्त आपल्याला गरज आहे आणि तेच आपल्याला नक्कीच पाहावं लागेल। म्हणून संपर्कातल्या व्यक्तींना पारखताना स्वतःच्याच नजरेने पारखावे। दुसऱ्यांनी दिलेला चष्मा घालून पारखल्यास बऱ्याचदा त्यांची खरी ओळख होतच नाही। आयुष्य म्हणजे एक पत्त्यांचा खेळ, चांगली पाने मिळणे आपल्या हातात नसते, पण मिळालेल्या पानांवर चांगला डाव खेळणे यावर आपले यश मात्र अवलंबून असते आणि तसेच आपण जिंकायचे सुद्धा असते। म्हणून कुणाच्या वाईट विचाराने तुमचं काही वाईट होणार नाही, कारण तुमचा कर्ता आणि करविता तुमच्या पाठीशी आहे आणि स्वामी समर्थ आपल्या पाठीशी कायम असतात आणि ते आपल्याला धीरावा देत असतात आणि प्रत्येक संकट काळात ते आपल्या सोबत सुद्धा असतात। म्हणून हे मिळालं नाही ते मिळालं नाही, प्रत्येकाला काही ना काही मिळालं नाहीये, पण आयुष्य मिळालंय ना, मनसोक्त जगून घ्या। आहे ना त्या गोष्टीत समाधानी फक्त तुम्ही राहायला पाहिजे। सुख मिळालं तर ते उपभोगायचं, ते मिरवत नाही बसवायचं आणि दुःख झालं तरी ते पचवायचं, गिरवत नाही बसायचं। तुमच्या सुखात फक्त तोच सहभागी असेल ज्याच्यावर तुम्ही प्रेम करता, पण तुमच्या दुःखात तोच सहभागी असेल जो तुमच्यावर मात्र प्रेम करत असतो। म्हणून आपले विचार कुणाला पटो अथवा ना पटो ते मांडायचे मात्र सोडू नका, कारण काही विचार हे दुसऱ्यांना पटले नाही तरी ते विचार करायला मात्र नक्की लावत असतात आणि तेच मात्र आपले विचार हे त्यातून श्रेष्ठ होत असतात। आणि जो जगासाठी सुंदर आहे त्याची निवड करण्यापेक्षा जो तुमचा जग सुंदर बनवतो त्याची निवड करा। चांगल्या माणसाला, चांगल्या नात्याला जपा, नेहमी तीच माणसं आपल्याकरता धावत येतील आणि संकट काळात आपल्या सोबत सुद्धा राहतील। म्हणून जीवनामध्ये प्रत्येकाचं जीवन वेगवेगळं आहे, प्रत्येकासोबत आपली तुलना करू नका। प्रत्येकाची सकाळ वेगळी, प्रत्येकाची आयुष्याची लढाई वेगळी, प्रत्येकाचा संघर्ष वेगवेगळा, म्हणून स्वतःची तुलना कोणासोबत करू नका। इतरांपेक्षा मीच खूप बुद्धिवंत असे गर्वाने बोलणे म्हणजे निश्चित चुकीचा मार्ग अवलंबणे असे होते। म्हणून एकीकडे जिवंत माणसांची मनं दुखवायची आणि दुसरीकडे खूप देवपूजा करायची म्हणजे सगळी पापं धुतली जातात। ही जगातील सगळ्यात मोठी अंधश्रद्धा आहे, कारण आपले कर्म कधीच चुकत नसते आणि ते देवही चुकू शकत नाहीत। म्हणून या दुनियेत
असा एकही मनुष्य नाही ज्याच्या जीवनात दुःख अडचणी नाहीत. ज्याने सृष्टी निर्माण केली त्यालाही हे सर्व भोगावं लागलंय. आपण तर साधारण मनुष्य आहोत. सर्व गोष्टी आपल्या मनासारख्या झाल्या पाहिजेत हा आग्रहच माणसाच्या सर्व दुःखाला मात्र कारणीभूत ठरत असतो. आणि मित्रांनो, तुम्ही जीवनामध्ये भरपूर अभ्यास केला पाहिजे आणि अनुभव घेतला पाहिजे. जो वाचन अभ्यास करतो तो मूर्खपणा करत नाही. तो नामस्मरण करतो तो खोटेपणाने वागत नाही. जो मौन बाळगतो त्याची कुणाशी भांडण होत नाही. आणि जो सावध राहतो त्याला कशाची भीती मात्र वाटत नाही. म्हणून आपलं आयुष्य इतकं छान, सुंदर आणि आनंदी बनवा की निराश झालेल्या व्यक्तीला तुम्हाला पाहून जगण्याची नवी उमेद मिळाली पाहिजे. आणि यशस्वी तोच होतो ज्याला त्याच्या कामात आनंद मिळत असतो आणि त्याचं काम त्याला चांगलं वाटत असतं. म्हणून माणसाच्या आयुष्यात अडचणी कुठे आणि कशा येतील याची कल्पना नसते. पण त्रास करून घेतला तर आयुष्यात कशाचाही त्रास होतो आणि साजरा केला तर नक्कीच दुःखाचा प्रत्येक क्षण खास असतो. आणि लक्षात घ्या की तुम्ही दुःखातही सुखी असाल तर नक्कीच तुम्ही समाधानी नक्कीच आहात. आणि मोठे निर्णय घेताना भीती वाटणे चुकीचे नाही, परंतु भीतीमुळे मोठे निर्णय न घेणे चुकीचे आहे. प्रश्न होता वजन वाढल्यावर काय करायचं. देवाचं उत्तर आलं शरीराचं वाढलं तर व्यायाम, मनाचं वाढलं तर ध्यान आणि धनाचं वाढलं तर दान तुम्ही नक्कीच केलं पाहिजे. आणि यशस्वी माणसाच्या यशाच्या जवळून निरीक्षण केले तर त्यात त्याच्या नशिबापेक्षा त्याच्या मेहनतीचा आणि नियोजनाचा वाटा अधिक असल्याचे मात्र दिसून येईल. आणि परमेश्वरही त्याची साथ देतो जो आपल्या जीवनामध्ये अपार मेहनत करतो आणि अपार कष्ट देखील करत असतो. म्हणून ज्याला नातं टाळायचे असते तो फक्त एकदा शब्द बोलतो आणि नाते त्याला हृदयात जपायचे असते तो मनाची सगळी दारे मात्र उघडत असतो. म्हणून माणसाची पारख त्याच्या गोड बोलण्यावरून नव्हे तर शुद्ध आचार विचारातून कळते. जीवनात तेच नातं सर्वात श्रेष्ठ आहे जे तुमच्या पाठीमागे देखील तुमचा सन्मान मात्र ठेवत असतं आणि तुम्हाला चांगलं म्हणत असतं. म्हणून या दुनियेत असा एकही मनुष्य नाही ज्याच्या जीवनात दुःख अडचणी नाहीत. ज्याने सृष्टी निर्माण केली त्यालाही सर्व भोगावं लागलंय. आपण तर साधारण मनुष्य आहोत. सर्व गोष्टी आपल्या मनासारख्या झाल्या पाहिजेत हा आग्रहच माणसाच्या सर्व दुःखाला मात्र कारणीभूत ठरत असतो. आणि परिस्थितीची जाणीव असणाऱ्यांना कमी असलेल्या गोष्टीची लाज आणि जास्त मिळालेल्या गोष्टीचा माज कधीच वाटत नाही. कारण वागण्यात खोटेपणा नसला की जगण्यात मोठेपणा लवकर मात्र मिळवता येतो. म्हणून जीवनामध्ये प्रमाणापेक्षा जास्त सुख आणि प्रमाणापेक्षा जास्त दुःख कधीच कुणाजवळ व्यक्त करू नका. कारण लोक सुखांना नजर लावतात आणि दुःखांवर मीठ चोळतात. म्हणून समाजाची रीत बघा कशी असते. लोकांना बरं बोलणारा हवा असतो आणि खरं बोलणारा नको असतो. म्हणून हीच दुनिया आहे आणि हेच कलियुग मात्र सुरू आहे. म्हणून निसर्गाच्या किमयेने आपल्याला हात धुवायची सवय लावली, मग आता मन धुवायची सवय लावून घेऊ. म्हणजे अहंकार द्वेष निघून जाईल आणि आपल्या माणुसकी सदैव जिवंत मात्र राहील. आणि तीच माणुसकी आपली जिवंत राहिलीच पाहिजे. म्हणून वस्तुस्थितीचा स्वीकार करून तिला सुरेख आकार देण्याचा प्रयत्न करणं हीच यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे. आणि सकाळची सुरुवात अशी करावी की कालचे वाईट ते विसरावे आणि आज नवे काहीतरी चांगले मात्र करावे आणि त्यासाठी प्रयत्न आपण करत राहावे. म्हणून कोणतीही गोष्ट न चिडता न रागवता दुसऱ्याला सांगणे हे त्याला जमले ना त्याला आयुष्य जगायचे जमले. कारण समोरच्यावर चिडणं खूप सोपं आहे, परंतु त्याचं मन न दुखवता त्याला ती गोष्ट सांगणं तेवढंच मात्र अवघड आहे. म्हणून माणसाचे आयुष्य डोंबाऱ्याच्या खेळासारखं आहे. फक्त पायाखालची दोरी आणि हातातली काठी कोणाला दिसत मात्र नाहीच आणि कधी ती वरतीही येत नाही. पण माणसानं राजा हंसासारखं असावं. आपल्याला जे पटेल ना तेच घ्यावं आणि नाही ते फक्त जीवनामध्ये सोडून द्यावं. त्यातच आपलं नक्कीच सुख आणि समाधान मात्र आहे. म्हणून देवाने सुद्धा हातावरच्या रेषांच्या पुढे बोट दिले आहेत. मग त्याचं कारण काय आहे तेच आहे की त्यालाही माहित आहे की नशिबाच्या अगोदर मेहनती करावीच लागेल. कष्ट आणि मेहनत केल्याने शरीर आणि खरं बोलणाऱ्याने वागण्याने मेंदू वा हृदय स्वच्छ मात्र राहत असते आणि ते स्वच्छ राहायलाच हवं. म्हणून कुणाचे कान भरून आणि कुणाबद्दल काड्या करून कधी स्वतःचं अस्तित्व निर्माण होत नाही. आयुष्यभर राज्य करण्यासाठी मनाचा मोठेपणा आणि नीतिमत्ता मात्र साफ असावी लागणार आहे. आणि ती साफ असेल तरच आपल्याला चांगले व्यक्ती भेटतील आणि चांगले जीवनामध्ये अनुभव सुद्धा येतील. म्हणून खूप आनंदामध्ये असताना किंवा अति दुःखामध्ये असताना कोणताही निर्णय मात्र तुम्ही घेऊ नका. आणि या दोन्ही परिस्थितीत तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकत नाही. कारण ज्यांना आपली चूक समजत नाही अशा लोकांना कधीच त्यांची चूक दाखवण्याचा जास्त प्रयत्न करू नका. कारण ते इतके मूर्ख असतात की ते स्वतःची चूक तर मागतच नाही तर उलट दुसऱ्याला आणि आपल्याला चुकीचे ठरवत असतात. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, त्यांना कधी समजवायला जाऊ नका.
एवढं मात्र तुम्ही नक्कीच लक्षात ठेवलं पाहिजे. आणि जेव्हा इतरांचे सुख पाहून आपल्याला आनंद होतो, इतरांचे दुःख पाहून आपल्याला दुःख होते, आणि जेव्हा इतरांच्या भल्यासाठी आपण प्रयत्न करतो, आणि जेव्हा आपल्यामुळे इतरांना कोणत्याही स्वरूपाचा त्रास होत नाही ना, तेव्हा समजावे आपण माणूस म्हणून पूर्णत्वास प्राप्त झालो आहेत, आणि आपण नक्कीच आपल्यामध्ये माणुसकी जिवंत सुद्धा आहे. म्हणून विचार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा प्रयत्न करण्यात दिवस घालवा. कारण विचाराने माणूस खचतो आणि प्रयत्न माणूस प्रगतीच्या मार्गावर जात असतो. आणि प्रयत्न प्रत्येकानेच केले पाहिजे, आणि प्रत्येकाने चांगल्या मार्गावर सुद्धा चाललं पाहिजे. म्हणून त्याच लोकांच्या डोळ्यात पाणी दिसतं ज्यांनी एखादं नातं निभावण्यासाठी मनापासून प्रयत्न केलेले असतात. म्हणून मतलबी लोकांच्या मागात ना लाज असते ना डोळ्यात पाणी असतं, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून आयुष्यात गैरसमज न होण्यासाठी सर्वात गुणकारी औषध म्हणजे कानांपेक्षा डोळ्यांवर जास्त आपण विश्वास ठेवला पाहिजे, आणि तरच आपण प्रत्येकाचं गोष्ट ऐकली पाहिजे. म्हणून नात्यांचे शत्रू तीनच असतात: अपेक्षा, अहंकार आणि गैरसमज. हे तीन गोष्टी आपण काढून टाकल्या तर नक्कीच आपण कोणाचे शत्रू राहणार नाही, आणि माणुसकी आपल्याला लवकर प्राप्त होईल. म्हणून ज्यांना खरोखर साथ द्यायची असते ना, ते कधीच परिस्थितीचा विचार मात्र करत नाही. ते शेवटपर्यंत आपल्या सोबत असतात, आणि अशीच माणसं तुम्ही जोडली सुद्धा पाहिजे. आणि ज्या निर्णयामुळे आयुष्याला वेगळं वळण मिळण्याची शक्यता असते तिथं स्पीड कमी करावा. इतकंच नाही तर क्षणभर थांबावं सुद्धा, कारण तिथून तुमचं आयुष्य बदलणार आहे, आणि तो निर्णय घेण्यासाठी तुम्ही थोडा वेळ मात्र दिला पाहिजे. म्हणून सत्य शेवटपर्यंत सोबत करतं, पण असत्याला साथीदारांची फौज उभी करावी लागते. तरी ते एक दिवस आपल्याला एकटं पाडतं हे मात्र निश्चित आहे. म्हणून तुम्ही प्रत्येक वेळ सत्याच्या मार्गाने चालले पाहिजे, आणि सत्याच्या मार्गाने चालणाऱ्याचं कधीही दुःख होत नाही. आणि विचारांच्या परिवर्तनाशिवाय जीवनात परिवर्तन संभव नाही. कारण जसे तुमचे विचार असतील तसेच तुम्ही जीवनामध्ये घडत जात असता. आणि कुठे कोसळायचं हा पावसाचा वैयक्तिक प्रश्न आहे, पण किती भिजायचं हे मात्र आपल्याच हातात आहे, आणि तेच आपण ठरवत असतो. तसंच आपल्याला किती प्रगती करायची, किती चांगल्या गोष्टी करायच्या आपल्या हातात आहे. लोक कितीही ताई तुम्हाला सांगू द्या, पण तुम्ही जोपर्यंत नक्कीच प्रयत्न करत नाही तोपर्यंत तुमचं नक्कीच त्यामध्ये चांगलंही होणार नाही. म्हणून वाईटापासून दूर राहण्यासाठी चांगुलपणा विकसित करा, आणि आपले मन चांगल्या विचारांमध्ये नक्कीच गुंतवा. असंच असतं आयुष्य आपलं, पानांवर तरंगणाऱ्या दवासारखं. किती त्याला थोपवलं तरी हातून निसटलेल्या क्षणाभरांसारखं. म्हणून कुजत पडण्यापेक्षा धावून झिजलेलं केव्हाही चांगलं असतं. आपण अन्यायाचा विरोध केला नाही तर आपला उद्धार होणे शक्य तरी आहे का? म्हणून तुम्ही अन्यायाचा विरोध नक्कीच केला पाहिजे, आणि तरच तुम्ही जीवनामध्ये पुढे देखील जाल. म्हणून सत्य हे नेहमी शांत असतं, कारण त्याला माहिती असतं काही गोष्टींची उत्तरं वेळ आल्यावर द्यायचीच असतात, आणि मग ती वेळ आल्यावर ती उत्तरं नक्कीच आपल्यापासून दुसऱ्यापर्यंत पोहोचत असतात. म्हणून जशाच तसं राहिलेलं चांगलं असतं, तेव्हाच माणसं आपल्याशी सरळ वागत असतात. नाहीतर चांगुलपणाचा फायदा मात्र ते नक्कीच घेत असतात, आणि ते आपल्याकडून सर्व कामही करून घेत असतात. म्हणून कोणतीही सवय इतकी मोठी नसते की जी सोडता येत नाही. फक्त मनापासून एक गप आणि निर्णय ठाम घेतला ना, तर घेण्याची आवश्यकता आपल्याला परत लागणार नाही, आणि तो निर्णय आपण एकदा घेतला तर शेवटपर्यंत आपल्यासोबत टिकून राहील. म्हणून चांगल्या लोकांच्या संगतीत राहा, कारण ज्याचे जसे विचार असतात तसेच तो व्यक्ती पुढे जीवनात जात असतो. म्हणून सोनाराचा कचरा सुद्धा वाण्याकडल्या बदामापेक्षा महात मात्र असतो. म्हणून आपण जशी संगत केली तसे आपण होत जातो. म्हणून अनुभवाचा आरसा आपल्याजवळ असला की अडचणींचा मेकअप मात्र नक्कीच आपल्याला करता येतो. आणि वेळ, सत्ता, संपत्ती आणि शरीर साथ देव किंवा न देव, पण चांगला स्वभाव आणि समजूतदारपणा आणि खरी नाती नेहमीच मात्र साथ देत असतात, आणि शेवटपर्यंत देत असतात. म्हणून भक्ती हा असा मार्ग आहे जिथे आपण स्वतःला नम्र बनवतो, आणि नम्र आपण नक्कीच बनवलं सुद्धा पाहिजे. आणि मित्रांनो, या जगात सत्यापेक्षा गोड कोणतेही फळ नाही, आणि खोटं तुम्ही कितीही बोला पण त्याचं काही भविष्य सुद्धा नाही. कारण खोटं बोलणाऱ्याला एक दिवशी नक्कीच पस्तावा येतो, आणि तो नक्कीच सापडत सुद्धा असतो. म्हणून वेळ कोणाचाही सारखी राहत नाही, कारण रडावं त्यांनाही लागतं ज्यांनी दुसऱ्यांना रडावलेलं असतं. म्हणून त्याची कर्माची फळं त्यांना नक्कीच भेटत असतात. म्हणून आपण चांगलंच कर्म करावी, आणि प्रत्येकाशी चांगलंच आपण बोललं पाहिजे. काही लोकांना नाती तुटले तरी चालतात, पण स्वतःचा अहंकार आणि चुका मान्य करायला मात्र त्यांना जमत नाही. असं कधीही करू नका. आपली चूक असेल तर नक्कीच मान्य करायला शिका, कारण त्याने आपण नक्कीच छोटे किंवा मोठे होत नाही. कारण आपण आपली चूक मान्य करतोय म्हणून आपल्याला कमीपणा सुद्धा येत नाही. म्हणून चूक मान्य करायला शिका. कधी कधी आपण त्या लोकांचा विचार करण्यात वेळ वाया घालवतो
जे आपल्याबद्दल एक सेकंदही विचार करत नाही, पण याचं एक फळ नक्कीच मिळतं. तुम्ही प्रत्येकाविषयी चांगलं वागता हे तुमची चांगली गोष्ट आहे. म्हणून चुकीचं असून स्वतःला बरोबर सिद्ध करणं सोपं असतं, पण बरोबर असून सुद्धा स्वतःला बरोबर सिद्ध करणं खूप अवघड मात्र असतं. म्हणून वेळेवर निर्णय घेण्याची क्षमता विकसित करून आपण भविष्यातील संभाव्य समस्यांवर उपाय मात्र शोधू शकतो. म्हणून तुम्हाला आत्ताच निर्णय घ्यावा लागेल आणि आत्ताच काय ते तुम्हाला सगळं काही बघावं लागेल. उद्या कुणासाठी नाही आणि उद्यासाठी कोणी आपल्या सोबतही नाही. म्हणून आपल्याला किती लोक ओळखतात याला महत्त्व नाही, तर ते आपल्याला का ओळखतात याला मात्र महत्त्व आहे. म्हणून ते तुम्हाला चुकीच्या गोष्टीमुळे जर ओळखत असतील तर तुमची काही इज्जत त्याच्या मागे राहत नाही, आणि तुम्हाला चांगल्या गोष्टीसाठी ओळखत असतील तर नक्कीच तुम्ही इज्जत भरपूर कमावली आहे. म्हणून मित्र गरजेसाठी नव्हे तर सवय म्हणून जोडावेत, कारण गरज संपते पण सवय मात्र तुटत नाही, ती शेवटपर्यंत आपल्या सोबत राहत असते. म्हणून शब्दांना उच्चारण्यासाठी त्यांना तपासून मात्र घेतलं पाहिजे, कारण कुठलाच खोडरबर जिभेवर चालत नाही आणि तो चालणारही नाही. कारण एकदा निघालेला शब्द आपण कधीही परत घेऊ शकत नाही. हा माफी नक्कीच मागू शकतो, पण त्यासाठी आपल्याला नक्कीच मग ते फळ मात्र त्याचे भोगावे लागते, आणि ते फळ मात्र खूप वाईट असते. म्हणून उद्या कोणीतरी आपल्याला मदत करेल या आशेवर आज बसून राहिला तर वर्तमानासोबत भविष्यही उघडून नक्कीच अवघड होऊन बसेल, आणि तुम्हाला काही कळणार सुद्धा नाही की किती वेळ आपला वाया गेला आहे. म्हणून जी व्यक्ती अपयशाच्या भीतीने पुढे जात नाही ती व्यक्ती आयुष्यात कधीच मात्र यशस्वी होत नाही. आणि जोडता नाही आले तर जोडू नका, पण आपल्या माणसांना नक्कीच मात्र तुम्ही आयुष्यातून तोडू नका. कारण सोडण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती आहे अहंकार, तो तुम्ही नक्कीच सोडला पाहिजे. आणि मित्रांनो, जोडण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती आहे माणसं. नक्कीच जीवनामध्ये जोडा, नक्कीच तुम्हाला चांगले अनुभव येतील. काय चुकलं हे शोधायला हवं, पण आपण मात्र कुणाचं चुकलं हे शोधत राहतो. आणि आपली चूक जेव्हा आपण काढू तेव्हा आपल्याला आपल्या चुकांपासून भरपूर काही शिकायला मिळते, आणि भरपूर काही गोष्टी आपण त्यातून समजून सुद्धा घेऊ शकतो. म्हणून शब्दांची निवड चुकली की वाक्य बदलते, आणि माणसाची निवड चुकली ना की आपले आयुष्य बिघडत असते. म्हणून तुमची संगत कशी आहे यालाही तितकेच महत्त्व असते, आणि त्याला नक्कीच तितके महत्त्व का असते हे तुम्हाला सांगतो. कारण तुमची संगत जर वाईट असेल तर तुम्हाला नक्कीच वाईट विचार येतील आणि त्यामागे तुम्ही धावत जाल. आणि संगत जर चांगली असेल तर नक्कीच तुमच्या मागे चांगले विचार राहतील, आणि त्या चांगल्या विचारांमुळे तुम्ही जीवनामध्ये भरपूर काही यश मिळवू शकता आणि यशस्वी सुद्धा होऊ शकता. म्हणून धन मिळवणे खूप सोपे आहे, पण मन मिळवणे खूप कठीण आहे. कारण मन आपण नक्कीच मिळवू शकत नाही, त्यासाठी कालावधी मात्र लागतो. म्हणून काही गोष्टी अशा असतात ज्या सोडून देण्यातच आपलं भलं असतं, नाहीतर मग ते आपल्याला जीवनभरासाठी त्रास करून जात असतात. म्हणून उपकार करून परतफेडीची अपेक्षा करणे म्हणजे सत्कर्माचे पुण्य धुळीत मिळवणे असे त्याचा अर्थ होतो. म्हणून बाहेरच्या विश्वापेक्षा मनाचे विश्व मोठे आहे. मनात सुंदर विचार असतील तरच जग सुंदर दिसणार आहे, हे मात्र तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आणि मित्रांनो, कोण म्हणतं श्रीमंत होण्यात मजा आहे, जर मिळाला श्याम तर सुदामा होण्यातही नक्कीच मजा आहे. अरे मित्र आपला तसा असायला हवा, आणि तो आपल्याला तसाच जीव सुद्धा लावायला हवा. म्हणून माणसं जरी सोन्यासारखी असली ना तरी त्याच्यातही कॅरेटचा मात्र फरक असतो, आणि तोच फरक माणसांमधील स्वभाव ओळखायला आपल्याला मदत करत असतो. म्हणून लोभाने जवळ येणाऱ्या लोकांपेक्षा मायेने जवळ येणाऱ्या लोकांना मात्र तुम्ही जपले पाहिजे. आणि आयुष्यात कधीच पश्चाताप तुम्हाला होणार नाही, आणि नक्कीच तुम्हाला धोकाही मिळणार नाही आणि विश्वासघातही होणार नाही. म्हणून प्रत्येक दिवस देवाने दिलेली भेट आहे, उद्याची कोणतीही हमी नाही. त्यामुळे प्रत्येक दिवशी सकारात्मक राहा आणि देवावर मात्र तुम्ही विश्वास ठेवा. आणि ज्या माणसाजवळ सत्य, पावित्र्य आणि निस्वार्थ वृत्ती या 3 गोष्टी आहेत, त्या माणसाचा नाश करण्याची क्षमता जगातील कोणत्याही शक्तीमध्ये अजिबात मात्र नाही. आणि प्रवासाच्या वाटा किती खडतर असल्या ना तरी एखाद्या सुंदर वळणावर थोडासा विसावा घेऊन प्रवासाची पुन्हा नव्याने सुरुवात करणे म्हणजे हे आयुष्य होते, आणि हेच आयुष्य तुम्हाला तसेच पुढे घेऊन जायचे आहे. ज्ञानापेक्षा कल्पनाशक्ती महत्त्वाची असते, आणि आपण जशी कल्पना करतो आणि जसा विचार करतो तसेच आपण बनतो. जर तुम्ही वाईट विचाराकडे वळले असाल आणि वाईट संगतीत असाल तर तुम्हाला वाईट विचार नक्कीच येतील, आणि चांगल्या संगतीत असाल तर तुम्हाला चांगले विचार हे नक्कीच येतील. म्हणून समानता ही एक कल्पनारम्य गोष्ट असू शकते, परंतु तरीही एक शासकीय तत्व म्हणून स्वीकारली पाहिजे. आणि प्रत्येक व्यक्तीला आपण समान दर्जा दिला पाहिजे, आणि समान दर्जा दिला तरच आपल्यामधली माणुसकी जिवंत आहे असे म्हणायला हरकत मात्र नाही. म्हणून आधार आणि उधार या दोघांनाही धार असते. म्हणून गरज संपली की ते देणाऱ्यालाच कापत असते, हे मात्र निश्चित आहे.
म्हणून तुम्ही कोणाला आधार देताय हे तुम्ही नक्कीच विचार करून दिला पाहिजे, आणि कोणाला उधार देताय तोही तुम्ही विचार करून दिला पाहिजे. कारण चांगली माणसं आपल्यासोबत असली की वाईट दिवसही मात्र छान जात असतात. कारण ती माणसं अशी मनमोहक असतात आणि त्यांच्या बोलण्यामध्ये नक्कीच गोडवा सुद्धा असतो. मित्रांनो, म्हणून मनातील कडवटपणा क्वारंटाईन करून पहा. खूप नाती व्हेंटिलेटरवर जाण्यापासून नक्कीच वाचतील. म्हणून तुमचा कडवटपणा सोडून द्या आणि प्रत्येकाशी गोड बोलायला शिका. पैंजण जरी सोन्याचं असलं ना तरी ते पायातच घालतात, आणि टिकली जरी 2 रुपयाची असली ना तरी ती कपाळीच लावली जाते. म्हणून किमतीवरून कोणाचं अस्तित्व ठरत नाही आणि यापुढे ठरणारही नाही. म्हणून आपण आपल्या आनंदासाठी घालवलेला वेळ कधी वाया जात नसतो, आणि स्वतःशिवाय कोणालाही शरण जाऊ नका. कारण तुमच्यासारखे तुम्ही जात, आणि तुम्हाला देवाने वेगळे त्यासाठीच बनवले आहे. कारण तुम्ही जीवनामध्ये काहीतरी नवीन करून दाखवण्यासाठी आला आहात. म्हणून जीवनात 2 गोष्टी कधी वाया जाऊ देऊ नका. एक अन्नाचा कण आणि दुसरा आनंदाचा क्षण. तो नक्कीच भरभरून जगून घ्या, आणि भरभरून पोट भरून तुम्ही जीवन सुद्धा घ्या. कारण यातच खरा आनंद आहे, आणि हेच मात्र जीवन आहे. म्हणून पक्षी गातात गाणी, मेघ बरसतात पाणी, दुःख असले कितीही तरी मधुर असावी आपली वाणी. आणि ती वाणी आपल्याला जीवनामध्ये भरपूर चांगल्या व्यक्ती मिळवून देत असते, आणि चांगल्या व्यक्तींचा सहवास आपल्याला लाभत सुद्धा असतो. म्हणून जी व्यक्ती कर्म आणि सत्यावर जास्त भर देते त्या व्यक्तीस नेहमी अपेक्षेपेक्षा मोठं फळ मात्र प्राप्त होत असतं, आणि ते फळ मात्र खूप मोठं असतं आणि चांगलं सुद्धा असतं. म्हणून एकदा हारल्याने कोणी फकीर होत नाही, आणि एकदा जिंकल्याने कोणी सिकंदर मात्र होत नाही. म्हणून आयुष्य हे हसत खेळत जगायचं असतं. चिंता, भीती, शोक, क्रोध, निराशा, मत्सर, लालसा आणि वासना यामध्ये अडकून पडणे मूर्खपणाचे नक्कीच आहे. म्हणून तुम्ही दानशूर असलात तरी जर चुकीच्या मार्गाने धन कमावले तर तुम्हाला त्याचे फळ हे नक्कीच भोगावे लागते. आणि लोकांचा विचार करू नका. त्यांना डोक्यावरचा एक पांढरा केस 100 काळ्या केसांच्या आधी मात्र दिसत असतो, हे लक्षात घ्या. आणि ते 100 काळे केस त्यांना दिसत नसतात. म्हणून आपली चुकीची जी कामं असतात ती त्यांना लवकर दिसत असतात, आणि आपण जी चांगली कामं केलेली असतात ती त्यांना अजिबात दिसत नसतात. म्हणून अशा माणसांसोबत नक्कीच तुम्ही कधीही मैत्री नाही करावी. आणि ज्या मार्गावर आजपर्यंत काही मिळाले नाही त्या मार्गाचा त्याग मात्र तुम्ही नक्कीच केला पाहिजे. कारण त्या मार्गापासून तुम्हाला काहीच मिळणार नाही, आणि काही सफल सुद्धा तुम्ही त्यात होणार नाही. म्हणून तुमचा मार्ग बदलला पाहिजे, आणि तुमचे ध्येय तेच राहिले पाहिजे. म्हणून शब्दांमध्ये नष्ट करण्याची तसेच निर्माण करण्याची ताकद मात्र असते. म्हणून शब्द तुम्ही जरूर जपून वापरले पाहिजे, आणि शब्दाला धार सुद्धा नक्कीच असते. म्हणून कुणालाही न दुखवता जगणे याच्या इतके सुंदर कर्म जगात दुसरे कोणतेच नाही. आणि ज्याला हे कळले त्याला वेगळे पुण्य कमावण्याची गरज मात्र लागत नाही. आणि शंकेला इलाज नाही, स्वभावाला औषध नाही, चारित्र्याला प्रमाणपत्र नाही, शब्दांपेक्षा काही तिखट नाही, आणि मौनासारखं उत्तम मात्र साधन नाही. म्हणून मौन बाळगायला शिका, आणि शब्द चांगले वापरायला शिका. सख्ख नाही पण पक्क नातं म्हणजे मैत्री असतं. सक्त नाही पण व्यक्त होणं म्हणजे मैत्री असतं. रक्ताचं नाही पण हक्काचं नातं म्हणजे नक्कीच मैत्री असतं. आणि हीच मैत्री तुम्ही तुमच्या मित्रांसोबत करू शकता, आणि तुम्ही स्वामींसोबत सुद्धा करू शकता. कारण स्वामी सर्वांचे मित्रच आहेत, आणि ते मित्रांप्रमाणे आपल्याला प्रत्येक संकटात साथ मात्र देत असतात. म्हणून पेढा कसाही किंवा कुठल्याही बाजूने खाल्ला तरी तो लागतो गोडच. त्याचप्रमाणे नामस्मरण कसेही आणि कुठेही गेले ना तरी ते भगवंतापर्यंत पोहोचतेच, आणि ते पोहोचल्याशिवाय राहत सुद्धा नाही. म्हणून यशाची दारं त्यांच्यासाठी उघडली जातात जे त्या दारापर्यंत नक्कीच पोहोचत असतात. म्हणून अंकाचा शोध पण किती विचित्र आहे ना. कमवायची वेळ आली की 2 पेक्षा 1 हा छोटा ठरतो, आणि स्पर्धेची वेळ आली की 1 हा 2 पेक्षा महान मात्र ठरत असतो. म्हणून दुष्काळ अन्नाचा असेल तर माणूस मरत असतो, पण संस्काराचा असेल ना तर माणुसकी मात्र नक्कीच मरत असते. म्हणून चालण्यासाठी आपले चरण आणि प्रगती करण्यासाठी आपले आचरण खूप जीवनामध्ये महत्वाचे आहे. आणि कुणालाही बदलण्याचा खटाटोप माणसाने करू नये. असह्य झालं तर अलिप्त व्हावं. उपदेशक मात्र नक्कीच होऊ नये. आणि थोडा वेडेपणाही असावा जगण्यात, कारण जास्त समजूतदारपणा त्रास देतो आयुष्यात, आणि जास्त समजूतदारपणाही चांगला मात्र नसतो. म्हणून उगवत्या सूर्यासारखी संधी रोज येत नसते. म्हणून तिचा शोध घेणे मात्र गरजेचे असते, आणि तो शोध तुम्ही नक्कीच घेतला पाहिजे. तरच तुम्ही चांगल्या गोष्टी जीवनामध्ये मिळवू शकाल, आणि चांगल्या गोष्टी आत्मसात सुद्धा करू शकाल. कारण चांगल्या गोष्टी आत्मसात करणे ही सुद्धा एक चांगली कला आहे. आणि जे समोर असते ते दिसत नसते, आणि जे समोर नसते त्याचा विचार मात्र मन मात्र करत असते. आणि धर्मासाठी लढणे व्यर्थ आहे, पण जगभर एकच धर्म आहे, तो म्हणजे 2 असतील तर ती फसवणूक आहे, आणि ज्यामध्ये सत्य नाही तो धर्म नाही.
हे मात्र निश्चित आहे. लक्षात ठेवा, कोणाला तरी दिलेला त्रास आपल्यालाही दुप्पटपणे कुठेतरी भोगावा लागत असतो आणि हे कर्मच असतात. आणि आपल्याला नक्की समजत असते की आपल्याला त्या व्यक्तीला त्रास दिलेला होता, त्यामुळे आपल्याला ह्या वेदना सहन कराव्या लागल्या. म्हणून दुसऱ्यांच्या चुका शोधून इतरांना सांगण्यापेक्षा आपण कसे चांगले वागू शकतो यावर लक्ष केंद्रित मात्र नक्कीच केले पाहिजे. आणि तहानलेल्याला पाणी, भुकेल्याला अन्न आणि मनाने हरलेल्याला धीर देणे याशिवाय दुसरा कोणताही धर्म या जगात असू शकत नाही. म्हणून कोणाच्या पाठिंब्याची अपेक्षा करण्यापेक्षा माझ्यासोबत भगवंत आहे असे समजून फक्त तुम्ही आयुष्यामध्ये चालत राहा. तुम्ही नक्कीच यशस्वी होणार आहेत आणि तुम्हाला कोणी रोखूही शकणार नाही. आणि ज्या पावलांना पूर्वीपासून ऊन, वारा, पाऊस, पाणी यांच्याशी संघर्ष करण्याची सवय असते ना, अशी पावले कधीच मात्र थकत नाही आणि जीवनामध्ये थकणारही नाही. आणि कोणाचाही द्वेष करण्याची सवय जीवनात कोणतेही सुख मात्र मिळवू देत नाही. आणि ही सवय आपली मानसिक शांती नक्कीच भंग करत असते. आणि जीवनात गोष्टी मनाप्रमाणे असतील तर ती देवाची मात्र कृपा असते, आणि मनाविरुद्ध असतील तर ती देवाची इच्छा मात्र पूर्णपणे असते. म्हणून बाहेरच्या जगात स्वतःचं नाणं खणखणीत असून चालत नाही, तर ते वाजवून दाखवण्याची किमया मात्र असावी लागते. त्यासाठी थोडंसं धाडस मात्र हवं, आणि ते धाडस तुम्ही नक्कीच कमवायचं आहे. आणि आम्ही जाऊन येतो हे सांगण्यासाठी घरात मागे कोणीतरी असणं, यात केवढा आनंद आणि आधाराची भावना असते. म्हणून माणसं तुम्ही नक्कीच जपली पाहिजे आणि एकत्र फॅमिली तुम्ही नक्कीच राहिलं पाहिजे, कारण त्यातच खरा आनंद आहे आणि तेच खरं जीवन मात्र आहे. जर तुम्हाला स्वतःमध्ये कोणतीही समस्या दिसली ना, तर त्याचे निराकरण देखील तुमच्यामध्येच तुम्हाला सापडेल. फक्त ते तुम्हाला शोधता आले पाहिजे, आणि तुम्ही ते शोधले तर नक्कीच तुम्ही जीवनामध्ये यशस्वी झालात असे आपण समजू शकतो. आणि तुम्ही फक्त स्वतःच्या प्रगतीचा विचार करा, म्हणजे आपल्याबद्दल कोण काय बोलतंय हा विचार करायला तुमच्याकडे वेळच उरणार नाही, आणि तुम्ही स्वतःच्या प्रगतीमध्ये नक्कीच राहाल. म्हणून उगवता सूर्य तुम्हाला आशीर्वाद देवो, बहरलेली फुलं तुम्हाला सुगंध देवोत, आणि देव आपणास सदैव सुखात ठेवो, ही स्वामींचरणी माझी प्रार्थना राहील. आणि मित्रांनो, तुमच्या आवडत्या मित्राला हा नक्कीच व्हिडिओ शेअर करा आणि त्याला सांगा की तुमच्या जीवनामध्ये चांगल्या मित्रांची नक्कीच गरज आहे आणि चांगल्या विचारांची सुद्धा नक्कीच गरज आहे. त्यामुळे हे चांगले विचार तुम्ही त्यांनाही पाठवू शकता. मित्रांनो, दिवसभराच्या कष्टाने माणूस एवढा थकत नाही जेवढा राग आणि चिंतेने मात्र थकत असतो. म्हणून राग आणि चिंता अजिबात करू नका आणि अजिबात त्याच्या फंद्यातही तुम्ही पडू नका. म्हणून तुम्ही मेहनत करा. केलेली मेहनत कधीच वाया जात नाही. त्याचे फळ उशिरा का होईना नक्कीच मिळते, आणि शेवटी ते तुमच्या मनाला नक्कीच सुखात ठेवून जाते. आणि ज्या व्यक्तीच्या मनात शंका राहते ना, त्या व्यक्तीस कधीही सुख शांती मिळत नाही. म्हणून शंकेपासून दूर राहण्याचा प्रयत्न तुम्ही केला पाहिजे. शंका किंवा संशयाच्या सवयीपेक्षा गंभीर काहीच नाही, कारण संशय नात्यामध्ये दुरावा निर्माण करून सर्व काही नष्ट मात्र करतो. आणि जीवनात समाधान शोधलं, तक्रारी आपोआपच कमी होत असतात. आणि नशीब नाही पण प्रयत्न आपल्या हातात असतात, आणि तेच आपल्याला यशापर्यंत मात्र घेऊन जात असतात. आणि आयुष्यात जेव्हा कोणी तुम्हाला चांगला सल्ला देतं तेव्हा त्याचा आदर करा, कारण अनेकदा आपल्या समस्या योग्य सल्ल्याने सोडवता येतात हे मात्र निश्चित आहे. आणि जीवनात सुख शांती हवी असल्यास निर्णय इतरांकडे बघून नाही तर परिस्थिती आणि कार्यक्षमता बघून तुम्ही नक्कीच घेतले पाहिजे, आणि तसेच तुम्ही निर्णय घ्यायला शिकले पाहिजे. आणि मित्रांनो, रात्र ओसरली, दिवस उजाडला, तुम्हाला पाहून सूर्य सुद्धा चमकला, कोवळ्या किरणांनी झाडे झळकली, आणि तुम्हाला सकाळची नक्कीच कामे उरकायला हवीत आणि कामे चांगली जायला हवीत. त्यासाठी तुमच्या आयुष्यामध्ये भरपूर शुभेच्छा याव्यात आणि भरपूर काही गोष्टी चांगल्या घडाव्यात. त्यासाठी स्वामींचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी कायम असाच राहील, आणि तो असाच ठेवण्यासाठी फक्त स्वामींचं नामस्मरण आणि स्वामींची आठवण तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये काढली पाहिजे. ती आठवण काढली म्हणजे स्वामीही तुमची आठवण काढतात आणि तुम्हाला नक्कीच ते आशीर्वाद सुद्धा देत असतात. म्हणून कोणतेही कार्य करताना वाईट विचार मनात असतील तर वाईटच होईल, आणि चांगले विचार मनात असतील तर आनंद कायम सावलीसारखा आपल्या सोबतच राहील. आणि विचारांवर सर्व जग अवलंबून आहे, आणि असेच विचार आपण चांगल्या पद्धतीने केले तर चांगले जीवन आपण नक्कीच जगू शकू. म्हणून एक चांगलं जीवन अनेक चांगल्या आठवणींचा संग्रह असते, आणि अनेक चांगल्या आठवणी तुम्ही निर्माण करण्यासाठी तुम्हाला माणसेही जोडावी लागतील, तरच तुमच्या नक्कीच मेमोरीज बनतील, आणि तुम्हाला भरपूर काही प्रसंग असे येतील ज्यात तुम्ही काहीतरी नवीन केलेलं असेल. म्हणून अपेक्षा, गैरसमज, अहंकार आणि तुलना यामुळे नक्कीच तुम्ही जीवनामध्ये भरपूर काही नाती हे तुम्हाला सोडून जाऊ शकतात. म्हणून या गोष्टी तुम्ही सोडून द्यायला शिका, आणि निघून गेल्यावर किंमत मात्र कळते, वेळेची, प्रेमाची आणि माणसांची. म्हणून आपण जीवनामध्ये आपल्या ज्या गोष्टी आहेत, ज्या व्यक्ती आहेत, त्यांची किंमत मात्र तुम्ही करायला हवी, आणि देवापेक्षा कर्माची भीती बाळगावी.
एक वेळ देव माफ करेल, पण कर्म कधी तुम्हाला माफ करणार नाही. आणि जेव्हा तुम्ही लोक काय म्हणतील हा विचार करणे बंद करताना, तेव्हा समजून जा की तुम्ही यशाची पहिली पायरी मात्र पार केलेली आहे. आणि तीच पायरी तुम्हाला भरपूर वर देखील घेऊन जाणार आहे. म्हणून व्यक्ती धनवान असूनही त्याचे मन शांत नसेल तर त्याचे धन व्यर्थ आहे. कारण शांती सर्वात मोठे धन आहे आणि तेच धन आपण कमवायचे आहे. कारण त्याच्यामुळे आपल्या जीवनात नक्की शांती येऊ शकते आणि नक्कीच आपल्याला चांगलेही वाटू शकते. आणि ज्या मनुष्याजवळ संयम, समाधान आणि सहनशीलता असते त्या मनुष्याकडे कोणत्याही परिस्थितीवर मात करण्याची क्षमता मात्र पूर्णपणे असते आणि ती असायलाच पाहिजे. आणि समोर संकट दिसलं की त्या संकटाच्या डोक्यावर पाय ठेवून उभं राहायचं, झुंजायचं आणि विजय मिळत नाही तोपर्यंत माघार घ्यायची नाही, हेच आपण नक्की शिकलं पाहिजे. आणि त्याने आपण नक्की जीवनामध्ये पुढेही जाऊ शकतो. म्हणून स्वामींचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहण्यासाठी व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं नक्कीच टाईप करा. मित्रांनो, तुमच्या पाठीमागे स्वामींचे आशीर्वाद कायम राहोत ही स्वामींचरणी प्रार्थना. मित्रांनो, तुम्हाला जीवनामध्ये उत्साही बनायला लागेल, त्यासाठी तुम्हाला काम करावे लागेल आणि काम करताना उत्साही राहणं खूप महत्त्वाचं असतं. म्हणून अधिक उत्साही कसं बनावं ते मी तुम्हाला आज सांगणार आहे. उत्साह हा अनेक यशस्वी लोकांचा यशाचा गुप्त घटक असतो. ज्याच्यापाशी उत्साह असतो त्याच्या आयुष्यात तो आनंदी कारंजी उसळवतो. म्हणून एन्थुजियाझम हा शब्द ग्रीक मधून आला आहे आणि त्याचा शब्दाचा अर्थ आहे देवानं झपाटलेला. म्हणून उत्साह म्हणजे एखाद्या आवडीच्या किंवा ध्यासानं मन पूर्णतः ओतप्रोत होणं आणि अशा गोष्टींनी मनाचा ताबा घेणं. अनंत शक्तींचं चैतन्य तुम्हाला चालना देतं आणि तुमच्यामध्ये उलगडल्या जाणाऱ्या सर्जक कल्पना तुम्हाला जे माहीत करून घ्यायचं असेल ते उघड करून सांगतात. आणि असा विश्वास तुम्ही बाळगला पाहिजे. अनंत शक्ती तुमच्या ध्येयसिद्धीला सहाय्य करण्यासाठी प्रतिसाद देते आणि या प्रतिसादावर तुमची श्रद्धा असली पाहिजे. यातून उत्साह निर्माण होतो आणि तो तुमच्या सकारात्मक श्रद्धेमुळे जागा होतो आणि हळूहळू यश सिद्धीचं एक नवं जग तुमच्यासाठी खुलं होतं. आणि सुखद व्यक्ती, महत्त्वाचे लोक त्याच्या जीवनाबद्दल, कामाबद्दल, नातेसंबंधांबद्दल आणि त्यांच्या उद्दिष्टांबद्दल उत्साही असतात. म्हणून उत्साह आपल्याच मधून खोलातून येतो आणि त्याचा आव आणता येत नाही. म्हणून कृत्रिम हावभावामधून, लटक्या स्मितांमधून आणि अतिशयोक्त शेऱ्यांमधून व्यक्त केलेला उमणा उत्साह सहज ओळखता येतो. आणि तुम्ही जे करता आहात ते काही योग्यतेच आहे आणि अर्थपूर्ण, उल्हासकारक आणि साध्य करण्याजोगा आहे. असा जर तुम्हाला विश्वास असला तर तो तुमच्या चर्चेवर आणि तुमच्या कृतीतून नक्कीच दिसून येत असतो. म्हणून तुमच्या कामाबाबत उत्साही राहा. एकदा कर्मचारी दुसऱ्यांपेक्षा 3-4 पट अधिक काम करू शकतो. ते का? फरक नेहमी क्षमतेचा नसतो, बऱ्याचदा फरक प्रयत्नांच्या गुणधर्मात असतो. म्हणून यशस्वी लोक नेहमी अधिक नेटानं प्रयत्न करत असतात आणि ते कामामध्ये उत्साह आणि जोश ओततात आणि त्यामुळे परिणामांची गुणवत्ता आणि संख्यात्मक प्रमाण दोन्ही वाढतात. आणि मी अनेक कर्मचाऱ्यांना सकाळी असं बोलताना ऐकलं आहे की त्यांना दिवसभराच्या कामाची बरीच भीती वाटते आणि तास लांबवण्यासारखे वाटतात आणि एकदाच ते दिव्य आटपलं की त्यांना आनंद होतो आणि त्यांच्या रोजगाराबद्दल त्यांना कसलीही उत्साह वाटत नाही. एखाद्याला जर दिवसभराचं काम म्हणजे एक दिव्य वाटत असेल तर तो जर फटके खात असलेल्या गुलामासारखा कामावर जात असेल तर आयुष्यात त्याने यशाची अपेक्षा का मात्र ठेवावी. म्हणून कामावर प्रेम असल्याप्रमाणे ते हातात घेणारे, त्यात अभिमान बाळगणारे आणि कर्मचारी विजयाच्या धातून बनल्यासारखे असतात. मालक वर्ग जेव्हा आपल्या कर्मचाऱ्यांना महत्वाकांक्षा शून्यपणे, अलिप्तपणे, उपासमारीपासून वाचवण्यासाठी नाईलाज म्हणून काम करताना पाहतो तेव्हा त्याला सर्वाधिक यातना होतात. आणि कामावर उत्साहानं, निर्धारानं आणि जोशानं तुटून पडणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळे मालकाला विश्वास वाटतो की त्यांनी हातात घेतलेलं काम केवळ होणारं असं नाही तर चांगलंच होणार आहे. म्हणून जेव्हा कर्मचारी अस्तित्वात ओझं होत असल्याप्रमाणे स्वतःला कसेबसे ओढत राहतात तेव्हा जे काम भीतीनं किंवा तिरस्कारानं अंगावर घेतात आणि तेव्हा मालकाला माहिती असतं की त्याचे श्रम फारसे सार्थकी लागणार नाहीत. आणि उत्साह संसर्गकारक असतो. उत्साहाला जग नेहमी मार्ग काढून देतं आणि तो तुमची शक्ती बहुगुणित करतो. तुमची असेल ही क्षमता अच्युत पातळीला नेतो आणि उत्साह व्यवसायाला आकर्षून घेतो. तो इतका ससंगकारक असतो की आपल्याला काही कळायच्या आत जरी आपण त्याच्या विरुद्ध संरक्षक पवित्रा घेऊन टाकलो असलो ना तरी त्याची बाधा आपल्याला होते. आणि जर तुमच्या कामात तुम्ही हृदय ओतलत तर तुमच्या उत्साहामुळे एखाद्या होऊ गेलेल्या ग्राहकाला तुम्ही विक्रीसाठी प्रयत्न करतायत याचाही कित्येक वेळा विसर पडतो. म्हणून काही लोक
त्यांना उत्साह वाटत असतो तेव्हा उत्तम काम करतात, आणि जेव्हा ते उत्साहात असतात तेव्हा ते उत्पादक, स्वयंप्रज्ञ, कल्पक, समर्थ आणि प्रभावी असतात. म्हणून त्यांना अनेक कल्पना सुचत असतात, पण त्यांचा उत्साह जर थंडावला की ते एकदम खाली येतात आणि त्यांचे निकष घसरतात आणि ओहोटीच्या काळात ते अगदी निष्प्रभ होतात. म्हणून त्यांना भरतीच्या प्रवाहाची वाट पाहावी लागते, आणि एक दिवस त्यांना भेटलात तर तुम्हाला वाटतं ते काहीतरी भव्य दिव्य करणार आहेत, आणि दुसऱ्या दिवशी कदाचित ते चैतन्यहीन, निराशा वाटतात. म्हणून त्यांचं काम रडत खळत चाललेलं दिसतं, आणि ऊर्जेचा नवा डोस मिळेपर्यंत त्यांची सगळी ताकद गळाटलेलीच असते. म्हणून क्रिस्टा हॉकिन्स ही अशी एक स्त्री आहे जिचा उत्साह कधी मावळत नाही, आणि दर आठवड्याला ती शेकडो सुप्त गिरायकांना चेतवते. त्यांच्याबद्दल ती प्रसिद्ध आहे, आणि ती मॅनेजर नाही, सेल्स एक्झिक्युटिव्ह नाही, किंवा रूढ अर्थानं लीडर सुद्धा नाही. अलाबामामधल्या मॉन्टगोमेरी गावात ह्युंदाई मोटरच्या कारखाना आहे, आणि तांत्रिकदृष्ट्या जगातल्या सर्वात प्रगत अशा सुविधांपैकी हा कारखाना एक गणला जातो. आणि इथे दिवसाला 1000 मोटारी बनवल्या जातात, आणि या कारखान्याला प्रवाशांची भेट आयोजित करणं हा क्रिस्टाचा व्यवसाय आहे. आणि आपल्या ध्यासाचा आणि उत्साहाच्या जोरावर ह्या प्रवाशानं ग्राहकांमध्ये रूपांतर करण्यासाठी क्रिस्टा प्रसिद्ध आहे. आणि ही ह्या सहलीसाठी येणाऱ्या स्त्री पुरुषांना व्यक्तिशः आस्थेवाईक वागणूक देते, आणि त्यांना प्रश्न विचारायला उत्तेजन देते, आणि त्या प्रश्नांची संपूर्ण उत्तरं तांत्रिक जंजाळात न शिरता उत्साहानं देते. म्हणून तज्ज्ञांना माहीतच असेल की एखाद्या ब्रँडसाठी काम करणारी व्यक्ती त्या ब्रँडचं बाहेरच्या जगात प्रतिनिधित्व कसं करत असते, आणि त्यामुळे प्रत्येक संपर्क म्हणजे ब्रँडला रसरसता उत्साहित चेहऱ्यामोहराही देण्याची नामी संधी असते. म्हणून क्रिस्टानं हे मनावर घेतलाय, म्हणून तिचा प्रभाव पडतो. आणि या प्लॅन्ट्सनं आसपासच्या वस्तीसाठी आणि अलाबामासाठी काय केलं आहे याची तिला जाणीव आहे, आणि त्यामुळे तिला काम करणं सोपं आणि आनंदाचं वाटतं. ती कधी कर्मचारी हा शब्द वापरत नाही. तिच्यासाठी प्रत्येकजण टीम मेंबर आहे, आणि वाहनांचा दर्जाच ती वाहनं बनवणाऱ्या लोकांच्या ऊर्जेशी थेट संबंध आहे. आणि ती गाड्या विकण्याच्या उद्देशानं सहल काढत नाही. तिचा उद्देश ग्राहकांना माहिती देण्याचा, त्यांचं मनोरंजन करण्याचा असतो, पण विक्री वाढवण्यासाठी त्याचा फायदा नक्कीच झाला आहे, आणि ती नक्कीच तुम्ही माउथ पब्लिसिटी सुद्धा समजू शकता. म्हणून तुमचा उत्साह टिकवा आणि तो टिकवून ठेवा, यात खरं यश तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही उत्साह जेवढा जास्त टिकवून ठेवाल तेवढे जास्त तुम्ही आयुष्यामध्ये नक्कीच पुढे जाल. म्हणून उत्साह ही एक नाजूक गोष्ट आहे, तो अगदी सहज भंगून जाऊ शकतो, पण निरुत्साहाच्या वातावरणातही उत्साहानं टिकवणं ही एक महान कला आहे. पण ती तुम्ही सहज शिकू शकता. फक्त विचारांवर नियंत्रण ठेवण्याचाच प्रश्न आहे. आपण नकारात्मक विचार मनाबाहेर ठेवू शकतो. मनात जर विघातक, विसंवादी विचारांचा पूर वाहू लागला तर उत्साह थिजून जायला आणि एखाद्या उपक्रमाच्या बोऱ्या वाजवायला वेळ लागत नाही, आणि आपण भावस्थितीवर नियंत्रण ठेवू शकतो. अंधार दूर ठेवायचा असेल तर मन सूर्यप्रकाशानं भरून टाकणं हा सर्वोत्तम उपाय आहे. आणि उत्साह निर्माण करण्याचा एक मार्ग म्हणजे जी भूमिका करण्याची तुमची इच्छा असेल ती घेणं आणि ती उत्साहानं पार पाडणं. तुम्हाला जर मोठी कामं करण्याची महत्त्वाकांक्षा असेल तर तुम्ही स्वतः नेहमी उत्साहात असणं आवश्यक आहे. आणि टॉम जेला माहिती होतं की ऑफिससाठी कम्प्युटर सिस्टीम अद्ययावत करण्याबद्दल त्यांच्या मॅनेजरजवळ मन वळवणं हे कठीण कर्म होतं. आणि वाढीव खर्चाबाबत बॉसला असलेली काळजी दूर करण्यासाठी टॉमने एक झक्कास मादरीकरण आणि त्याप्रमाणे त्यांचं सादरीकरण सुद्धा तयार केलं. आणि नियोजित सिस्टीम कामाचा वेग कसा वाढविल आणि चुका कशा कमी करील हे त्यानं त्याचं दाखवून दिलं. आणि बॉस नव्या कल्पना स्वीकारायला अटळ करतो हे टॉमला माहिती होतं. त्यामुळे त्यांच्या मनात आलेला पहिला विचार कशाला पंचायत, म्हणून तो येती काही करणारच नाही असाच होता. पण टॉमला स्वतःलाच त्या प्रकल्पाबद्दल एवढा उत्साह होता की त्यानं आपल्या मनातली शंका काढून टाकली आणि एक जोशीला स्फूर्तीप्रद सादरीकरण केलं. नवीन सिस्टीमसाठी बॉसचा पाठिंबा मिळवण्यात तो यशस्वी ठरला. आणि आपण जिंकणारच असा विश्वास बाळगणाऱ्या उत्साही लोकांच्या वातावरणातच काहीतरी विलक्षण असतं, आणि त्यांच्या आविर्भावातच असं काहीतरी असतं ज्यामुळे शस्त्र उचलण्याआधीच त्यांनी अर्धी लढाई जिंकलेली असते. म्हणून जी गोष्ट तुम्हाला साध्य करायची असेल तिच्यावर मन जडवा, आणि इतक्या निर्धारपूर्वक, इतक्या निश्चितपणे, इतक्या उत्साही निश्चयानं आणि तुमच्या संकल्पनामध्ये एवढी जिगर ओतून की पृथ्वीवरची कोणतीही शक्ती तुम्हाला ते उद्दिष्ट साध्य करण्यापासून परावृत्त करू शकणार नाही. म्हणून लुसी हे वैद्यकीय क्षेत्रामधील व्यवस्थापकीय सहाय्यक म्हणून प्रथमच नोकरी मिळवून पाहत होती, आणि तिच्यापाशी एक कम्युनिटी कॉलेजची वैद्यकीय व्यवस्थापनामधली असोसिएटची पदवी होती. पण कामाचा अनुभव नसल्यामुळे तिला अनेकदा नकार पत्करावा लागला होता.
तिनं स्वतःला एक स्फूर्तिदायक भाषण दिलं, मला ही नोकरी हवी आहे आणि माझ्यापाशी तांत्रिक ज्ञान आहे आणि मेहनती आणि सत्सग विवेकबुद्धी कर्मचारी आहे. कोणत्याही डॉक्टरसाठी मी म्हणजे खरीखुरी मौल्यवान सहायिका ठरेन. आणि पुढच्या मुलाखतीसाठी ती गेली. तेव्हाच नोकरी मिळवायचीच असा तिचा निश्चय होता. डॉक्टरांच्या ऑफिसकडे जाता जाता तिनं आपलं स्फूर्तिदायक भाषण मनात पुन्हा पुन्हा घोळवलं आणि तिनं ऑफिसात इतक्या आत्मविश्वासानं प्रवेश केला आणि डॉक्टरांच्या प्रश्नांचे इतक्या उत्साहानं उत्तर दिली की त्याने ती नोकरी दिली. आणि मग काही महिन्यांनी त्यांनी तिला सांगितलं की तिचा अर्ज पाहून ह्या मुलीला अनुभव नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं होतं आणि त्यांनी केवळ सौजन्य म्हणून तिची मुलाखत घेऊन तिच्या नकार द्यायचंच ठरवलं होतं. पण तिच्या उत्साहामुळे त्यांना तिला संधी द्यावीशी वाटली आणि तिनं आपला उत्साह कामाबाबतही दाखवला आणि ती त्या डॉक्टरांच्या व्यवस्थापकीय कर्मचाऱ्यांमधली मौलिक सदस्य मात्र बनली. म्हणून तुम्ही उचलता की रेलता हे तुम्ही स्वतः ठरवायचं आहे. जगात 2 प्रकारचे आणि फक्त 2च प्रकारचे लोक असतात, चांगले आणि वाईट. नाही, कारण सर्वांना माहिती आहे की चांगले लोक अर्धे वाईट आणि अर्धे वाईट लोक अर्धे चांगले असतात. आनंदी आणि दुःखी नाही, श्रीमंत आणि गरीब नाही, नम्र आणि अभिमानी नाही. नव्हेच, जगात 2 प्रकारचेच लोक असतात, जे उचलतात आणि जे रेलतात. कुठेही जा, जगभरातले लोक तुम्हाला या 2च वर्गात मोडताना दिसतील. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे 20 लोक जर रेलणारे असतील तर एकच व्यक्ती उचलणारी असते. आणि तुम्ही उचलणारे आहात का, म्हणून तुम्ही रेलणारे आहात की कुरकुरणारे आहात, म्हणून तुम्ही इतरांवर रेलून म्हणजे अवलंबून असता का? तुमचा जन्म विकास पावण्यासाठी आहे आणि सर्वांच्या पलीकडे जाण्यासाठी आहे. तुम्ही इथे आहात ते प्रश्नांना, अडचणींना, आव्हानांना तोंड देण्यासाठी आणि त्यांच्यावर मात करण्यासाठी आहात, म्हणून त्यांच्यापासून पळून जाण्यासाठी नाही. म्हणून मात करण्यात मजा आहे. शब्दकोडं चौकोनात शब्द भरूनच तुमच्यासमोर ठेवलं गेलं असतं तर नीरस ठरलं असतं आणि ते कोडं सोडवण्यातच मजा आहे. म्हणून एखाद्या इंजिनियरला पूल बांधताना जे अडथळे येतात, अडचणी येतात, अपयश येतात, त्यांच्यावर मात करण्यातच मजा आहे. आणि तुम्ही इथे आहात ते तुमची मानसिक आणि आध्यात्मिक साधनं अधिक धारदार बनवून आपलं शहाणपण, शक्ती आणि समज वाढवण्याकरता आहात. आणि तुम्ही इथे आहात ते तुमच्या आणि तुमच्या संबंधितांच्या आयुष्यात उत्साह भरण्यासाठी आहात, हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. म्हणून उत्साह यश सिद्धीकडे आपल्याला नेत असतो आणि यश आपल्याला तो मिळवून देत असतो. म्हणून जी गोष्ट आपण करतो आहोत त्याच्याबद्दल आपल्याला उत्साह असला तर उत्तेजना, आनंद आणि आंतरिक समाधान यांनी संपूर्ण उपक्रम ओतप्रोत भरतो आणि आपल्याला रोज कराव्या लागणाऱ्या कितीतरी गोष्टींबद्दल उत्तेजित होणं तितकंसं सोपं नसतं. पण आपण प्रयत्न केला तर ते शक्य असतं. म्हणून मनात जे चालू असतं त्यावर परिणिती अवलंबून असते आणि जेव्हा तुम्हाला खरा उत्साह वाटतो तेव्हा तो तुमच्या उजळलेल्या डोळ्यांतून, तुमच्या सजग आणि सळसळत असलेल्या व्यक्तिमत्वातून प्रकटतो आणि तुमच्या पावलातल्या झपाटात तो दिसतो. म्हणून तुमच्या संपूर्ण व्यक्तिमत्वाच्या जोमात तो अवतरतो आणि उत्साह तुमच्या इतर लोकांबद्दलच्या, नोकरीबद्दलच्या, जगाबद्दलच्या वृत्तीत फरक घडवतो आणि मानवी अस्तित्वाच्या उभारीमध्ये आणि उल्हासामध्ये तो फारच मोठा बदल घडवून आणतो. म्हणून तुम्ही स्वतःबद्दल, स्वतःच्या क्षमतांबद्दल तर उत्साही असायला जावं, पण तुम्ही जे करत आहात त्याबद्दलही उत्साही असणं आवश्यक आहे. आणि ते जे उत्पादन तुम्ही बनवता किंवा विकत असता, ज्या संगीताची रचना तुम्ही करत असता किंवा जो निबंध तुम्ही लिहत असता त्याबद्दल. म्हणून एखाद्या गोष्टीबद्दल तुम्ही उत्साही कसे बनू शकता? पहिली गोष्ट म्हणजे जे तुम्ही करत असता त्यावर तुमचा विश्वास असतो आणि पाहिजे सुद्धा. आणि ज्या उत्पादनांशी, विचारांशी किंवा कल्पनेशी तुमचा संबंध आला असेल त्यांच्याबद्दल जितकं जास्त शिकवता येईल आणि शिकता येईल तेवढं तुम्ही शिका आणि तुमच्या विषयात खोल शिरा, तो जगा. जितकं तुम्ही जास्त शिकाल तेवढा तो विषय तुमच्या आयुष्याचा भाग बनून जाईल आणि त्याबद्दलचा तुमचा उत्साह वाढत राहील. म्हणून शासन, व्यवसाय आणि विज्ञान वा कला कोणत्याही क्षेत्रातल्या थोर श्री पुरुषांची चरित्र अभ्यासली तर लक्षात येतं की त्यांच्यातला समान घटक त्यांच्या आयुष्याबद्दलचा आणि कामाबद्दलचा उत्साह हाच आहे की बेथोवन कर्ण बधीर असूनही महानतम संगीत रचना करू शकला. आणि त्या उत्साहामुळेच कोलंबसनं यश अशक्य दिसताना असतानाही आपला संशोधन प्रवास चालू ठेवण्यासाठी निधी पुरवण्याबाबत राणी एलिझाबेथचं मन वळवलं आणि ते उत्साहाच्या जोरावर. म्हणून तुमच्याही जवळची ही शक्ती आहे आणि तुमचे गुण आणि तुमच्या क्षमता मुक्त करा आणि तुमच्या आंतरिक शक्तींबाबत अधिक जाणून घेण्यासाठी कळकळ आणि उत्साह अंगी वाढवा. म्हणजे तुम्ही चकित करणाऱ्या उंचींपर्यंत स्वतःचं सोत्साहन करू शकाल आणि तुमच्या मधल्या सर्वोच्च प्रज्ञेला तुम्हाला जे आवश्यक आहे ते देण्याची विनंती करा आणि ते तुम्हाला प्रतिसाद देईल. आणि अनंत प्रज्ञा तुम्हाला मार्गदर्शन करीत आहे. सुप्त गुण
नक्कीच तुमच्यासमोर प्रगट करीत आहे आणि नवे दरवाजे तुमच्यासाठी उघडत आहे आणि तुम्ही कोणत्या मार्गाने जावं ते सूचित करीत आहे. म्हणून तुमच्यामधलं मार्गदर्शन तत्व सर्व मार्गांमध्ये तुमचं नेतृत्व करील आणि तुम्हाला मार्गदर्शन नक्कीच करील. म्हणून मित्रांनो, जी गोष्ट तुम्हाला साध्य करायची असेल तिच्यावर मन जडवा आणि इतक्या निर्धारपूर्वक, इतक्या निश्चितपणे, इतक्या उत्साही निश्चयानं की पृथ्वीवरची कोणतीही शक्ती तुम्हाला ते उद्दिष्ट साध्य करण्यापासून परावृत्त करू शकणार नाही. इतकं तुम्ही चांगल्या पद्धतीने ती गोष्ट केली पाहिजे. आणि यशस्वी लोक अधिक कठोर प्रयत्न करतात. ते त्यांच्या कामाला उत्साह आणि प्रचंड जोश यांची जोड देतात आणि त्यामुळे मिळणाऱ्या परिणामांची गुणवत्ता आणि संख्यात्मक प्रमाण दोन्ही वाढतात. म्हणून आपण करीत असलेल्या एखाद्या गोष्टींबाबत आपण जेव्हा उत्साही असतो तेव्हा उत्तेजना, आनंद, आंतरिक समाधान या गोष्टी तो संपूर्ण उपक्रम व्यापून टाकतात. म्हणून आपल्याला रोज कराव्या लागणाऱ्या अनेक गोष्टींबद्दल उत्तेजित होणं सोपं नसतं, पण प्रयत्न केल्यास ते शक्य असतं. म्हणून उत्साह संसर्गजन्य असतो. तुम्ही जेव्हा उत्साहात असता तेव्हा तुमचे डोळे लखाकतात, तुमचा आवाज कापतो, तुमची पावलं झपाट्यात पडतात. तो तुमच्या चर्चेचा आणि व्यक्तिमत्वाचा प्रत्येक भाग व्यापतो. तुमचा बॉस हे पाहू शकतो, तुमच्या हाताखालचे लोक हे सहकारी हे अनुभवू शकतात आणि तुमचे ग्राहक त्यामुळे प्रभावित होतात. म्हणून उत्साह नाजूक असतो, तो सहजपणे नष्ट होऊ शकतो. निरुत्साहाच्या वातावरणातही उत्साह टिकवणं ही एक महान कला आहे, पण ती तुम्ही सहज शिकू शकता. फक्त विचारांवर नियंत्रण ठेवण्याचाच प्रश्न आहे. आपण नकारात्मक विचार मनाबाहेर ठेवू शकतो. मनात जर विघातक, विसंवादी विचारांचा पूर वाहू लागला तर उत्साह थिजून जायला आणि एखाद्या उपक्रमाचा बोऱ्या वाजवायला वेळ लागत नाही. आपण भावा स्थिर स्थितीवर नियंत्रण ठेवू शकतो आणि अंधार दूर ठेवायचा असेल तर मन सूर्यप्रकाशाने भरून टाकणं हाच सर्वोत्तम उपाय मात्र आहे. म्हणून जीवनामध्ये लवचिकता आणि अनुकूल क्षमता कशी विकसित करावी हे आपण नक्की समजून घ्यायला हवे आणि ते आपण शिकून घ्यायला हवे. आपल्या अर्धसज्ञ निष्ठा आणि अधिसंधान आपल्या सर्व सज्ञ कृतीचं नियंत्रण करतात आणि त्यांच्यावर हुकूमत गाजवतात. शाश्वत सत्यांशी हे रूप घेऊन तुम्ही तुमच्या मनानं पुराभिसंधान करू शकता. आणि म्हणून शांती, आनंद, प्रेम, प्रसन्न चित्तता, समाधान आणि सद्भावना ह्या कल्पनांची तुमचं मन भरून टाकलं तर तुम्ही उत्तम व्यक्तिमत्व विकसित करू शकाल आणि उत्तम व्यक्तीही तुम्ही नक्कीच बनवू शकाल. म्हणून या कल्पनांमध्ये तुमचं मन व्यस्त ठेवा, म्हणजे त्या अर्धसज्ञ पातळीवर उडतील. म्हणून तुम्ही एक जुनी म्हण ऐकली असेल, मोडलं नसेल तर दुरुस्त करू नका. यात थोडंसं तथ्य आहे, कारण गोष्टी केवळ बदलायच्या म्हणून बदलण्यात अर्थ नसतो. ते अनुत्पादक ठरेल, पण पुढेच वाटचाल करणाऱ्या दृष्टीनं, नवी आव्हानं हाताळण्याच्या दृष्टीनं बदल पुष्कळदा आवश्यक असतो. तीच गोष्ट परत परत करत राहणं सोपं असतं आणि एखादी गोष्ट जर तुम्ही स्वतः विकसित केली असेल तर त्यात बदल न करण्याचा मोह अनिवार्य असतो. आणि अनेकदा आपण आपल्याच कल्पनेच्या प्रेमात पडतो आणि जरी बदलामुळे सुधारणा होण्यासारखी असली तरी बदलाचा विचार करायला अनुत्सुक असतो आणि लोक बदलाला नकार देतात. याचं आणखी एक उदाहरण म्हणजे अपयशाची भीती. पराभवाच्या वेदना कुणाला सहन होत नाहीत, पण कोणताही उपक्रम प्रयत्न करून पाहिल्याशिवाय यशस्वी होऊ शकत नाही आणि कोणताही प्रयत्न करताना तो फसण्याचा धोका असतोच. पण आवश्यक ते बदल करण्यासाठी तुम्ही ज्या ज्या गोष्टी करता त्याचं पुनरावलोकन आणि पुनर्मूल्यमापन जरुरीचं असतं. म्हणून बदल करण्याची पूर्वतयारी म्हणून तुम्हाला तुमच्या अर्धसज्ञ मनाचं ते अनुकूलनीय बनावं म्हणून पुनराभिसंधान आणि करायला लागेल. मन खुलं असणं आणि लवचिक असणं या गोष्टींवर तुम्ही पुन्हा पुन्हा भर दिलात तर तुमचं अर्धसज्ञ मन बदलाला प्रतिकार करण्याऐवजी नव्या कल्पना स्वीकारण्याचं वाहन बनेल. आणि यशस्वी लोक धोका पत्करायला तयार असतात आणि जे मार्ग आधीच अवलंबले गेलेले असतील त्यांची मर्यादा ते स्वतःला घालून घेत नाहीत. म्हणून तुम्हाला अपयश येऊ शकेल, पण तुम्ही अनुकूल क्षमता ही विकसित करून अपयशाचा स्वीकार करू शकता आणि पुन्हा पातळी नक्कीच उचली घेऊ शकता. म्हणून आपल्या चुकांपासून आपण बोध घेतला पाहिजे आणि आपल्या अपयशांवर मात करण्याची त्या बोधाचा उपयोग केला पाहिजे. म्हणून आर.एच. मेसीला त्यांची पहिली 7 मेसेज स्टोर बंद करावी लागली आणि पण स्वतःला अपयशी ठरवून स्वस्थ बसण्याऐवजी जो प्रयत्न करत राहिला आणि अमेरिकेतल्या आघाडीच्या किरकोळ विक्रेत्यांपैकी एक बनला. म्हणून वेब रूथ त्यांच्या कारकिर्दीत 1300हून अधिक वेळा स्ट्राईक आउट झाला, पण लोकांना त्यांना विसर पडला कारण त्यांना 714 होम रन्स केल्या होत्या. आणि थॉमस एडिसननं कधी हार मानली नाही, पण एक चिकाटी पुरेशी नाही. त्यांचा प्रयोग जेव्हा जेव्हा फसला तेव्हा तेव्हा त्यांना अपयशाची कारणे मासा केली आणि तो उत्तर शोधत राहिला. त्यांची अनुकूल क्षमता
आणि लवचिकता त्यांच्या अपयशांवर फोफावली आणि अपयशांनी त्यांचा पराभव केला नाही, तर प्रयत्न करत राहण्यासाठी त्यांना प्रेरणा मात्र दिली आणि ते प्रयत्न मात्र करत राहिले. म्हणून फक्त तुम्हीच स्वतः बदलू शकता आणि स्वतःला ते घडवू शकता. म्हणून तुमची विचार पद्धती लवचिक नसून कडक असली तर त्या कडकपणावर तुम्हाला मात केली पाहिजे. तुमच्यासाठी दुसरं कोणी एक करू शकत नाही. सगळ्यात अगोदर तुम्हाला ते स्वीकारावं लागलं आणि स्वीकारायला पाहिजे सुद्धा, कारण फक्त तुम्ही स्वतःला बदलू शकता आणि तुमच्या संपूर्ण व्यक्तिमत्वामध्ये बदल करण्याची ही सुरुवात आहे. आणि मानसिक पातळीवर तुमची 2 जणांच्यात विभागणी करा. तुमच्या सध्याच्या स्व आणि तुम्ही जो बनू शकता आणि इच्छिता तो स्व. तुम्हाला गुलाम बनवणाऱ्या आणि बंदिशावासात टाकणाऱ्या भीती, चिंता, काळजी, मत्सर आणि द्वेष यांसारख्या विचारांकडे पहा. स्वतःला शिस्त लावण्याच्या उद्दिष्टानं तुम्ही स्वतःची 2 जणात विभागणी केली आहे आणि तुमचा एक भाग म्हणजे तुमच्या आतमध्ये कार्य करत असलेलं मानवी मन, तर दुसरा भाग म्हणजे अनंत तत्व ते तुमच्यामधून आविष्कार करण्याचा प्रयत्न करीत आहे. म्हणून तुम्ही स्वतःकडे कशा दृष्टीनं पाहता त्यावर सगळं अवलंबून आहे. एका आशियाई देशामध्ये एक गोष्ट सांगतात. एक शेतकरी गावातल्या एका शहाण्या माणसाकडे गेला. आपली जीवन कहाणी सांगून परिस्थिती कशी कठीण आहे ते त्याला सांगितलं. काय करावं त्याला सुचत नव्हतं. भविष्याची भीती त्याला भेडसावत होती, पण त्याला सगळं सोडून द्यावंसं वाटत होतं आणि झगडण्याचा आणि लढा देण्याचा त्यानं शीन आला होता. म्हणून एक प्रश्न सोडवावा तर दुसरा हजर होता. म्हणून शहाण्या माणसानं त्याला तळ्यावर जाऊन बादलीभर पाणी आणायला सांगितलं आणि मग ते पाणी त्यानं 3 भांड्यात ओतलं आणि त्या आकड्यांना लावून चुलीवर ठेवली. आणि पाणी उकळू लागल्यावर त्यानं पहिल्या भांड्यात काही गाजरं टाकली, दुसऱ्यात थोडी अंडी टाकली आणि तिसऱ्यात मूठभर चहाची पत्ती टाकली. थोड्या वेळानं त्यानं ती भांडी चुलीवर बाजूला केली आणि मग त्यानं गाजरं आणि अंडी 2 वेगवेगळ्या ताटल्यात ठेवली आणि चहा कपात ओतला. आणि शेतकऱ्यांकडे वळून तो म्हणाला, सांग बरं तुला काय दिसतंय? शेतकऱ्यानं उत्तर दिलं, गाजर, अंडी आणि चहा. शहाण्या माणसानं त्याला सांगितलं, गाजर उचल आणि ती कशी वाटतात ते सांग. शेतकऱ्यानं तसं करून सांगितलं. गाजर मऊ आहेत. मग शहाण्या माणसानं शेतकऱ्याला एक अंड फोडायला सांगितलं. कवच दूर केल्यावर शेतकऱ्याला आढळलं की अंड कडक झालं होतं. आणि शेवटी शहाण्या माणसानं चहाचा गुटखा आणि घ्यायला सांगितला. मग चहाची सुंदर चव चाखल्यावर शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर स्मित उमटलं आणि शेतकऱ्यानं मग विचारलं, हा सगळ्यांचा अर्थ काय? शहाण्या माणसानं स्पष्ट केलं की प्रत्येक चांगल्या पदार्थानं एकाच आपत्तीला तोंड दिलं होतं आणि उकळतं पाणी. पण फक्त प्रत्येक पदार्थाची प्रतिक्रिया वेगळी होती. गाजर कणखर आणि कडक, पण उकळत्या पाण्यामुळे ते मऊ आणि कमजोर झालं. अंड नाजूक आणि त्याच्या कवचानं त्याच्या मऊ आंतरभागाचं संरक्षण केलं होतं, पण उकळत्या पाण्यानं मऊ आंतरभाग कठीण झाला होता. आणि चहाची पत्ती मात्र वेगळी झाली होती, म्हणून तिनं पाणी बदललंच होतं. म्हणून तू ह्यातलं काय आहेस? शहाण्या माणसानं शेतकऱ्याला विचारलं. आपत्तीनं तुझा दरवाजा ठोठावला तर तू कसा प्रतिसाद देतोस? तू गाजर आहेस, अंड आहेस की चहाची पत्ती आहेस? म्हणून आयुष्यातल्या प्रश्नांना तोंड देताना स्वतःला विचारा, मी काय आहे? गाजराप्रमाणे दिसायला कणखर असलो तरी वेदना आणि विपत्ती समोर आल्या की मग नरम पडतो का? आणि माझी शक्ती गमावून बसतो का? की मी अंड्याप्रमाणे आहे का? कमकुवत हृदय आणि तरल चैतन्य असूनही नोकरी गमावली, प्रेमभंग झाला, आर्थिक फटका बसला किंवा मग इतर कोणता कसोटीचा क्षण आला तर मी टणक आणि कडक बनतो का? की मी चहाच्या पत्तीसारखा आहे, पत्ती गरम पाण्याला बदलून टाकते. वेदनादायक परिस्थितीच आणि तिनं बदलली आणि पाणी गरम झाल्यावर पत्तीनं सुगंध आणि लज्जत द्यायला सुरुवात केली. मग तुम्ही चहाच्या पत्तीप्रमाणे असलात तर ती गोष्ट सर्वतोपरी बिघडलेल्या असतील तेव्हा तुम्ही अधिक चांगले गुण दाखवून भोवतालची परिस्थितीत बदलू टाकता. जेव्हा अंधार मी म्हणत असतो आणि प्रश्न हा वाचून उभे राहतात आणि तेव्हा तुम्ही स्वतःला निराळ्या पातळीवर उचलून नेता का? मग तुम्ही आपत्ती कशी हाताळता? तुम्ही गाजर आहात की अंड आणि चहाची पत्ती? मग सकारात्मक विचारसरणी अनुकूल क्षमतेला उत्तेजन देते, हे महान सत्य लक्षात ठेवा. परिचित पद्धती किंवा प्रणालीनुसार वागण्याची किंवा पूर्वीप्रमाणेच यांत्रिक प्रतिक्रिया देण्याची तुमच्यावर काही सक्ती नाही. नव्या रीतीनं विचार करा आणि प्रतिक्रिया द्या. तुम्हाला यशस्वी बनायचं आहे, त्यामुळे या क्षणापासून तुम्हाला खाली खेचणाऱ्या नकारात्मक विचारांशी एकरूप होणं सोडून द्या आणि तुमच्या समोरचे प्रश्न सोडवण्यासाठी तुमची विचारशक्ती नव्या वेगळ्या रीतीनं नक्कीच वापरा. चिकाटी तुम्ही अंगात धरायला हवी, कारण चिकाटी धरली तरच तुम्ही यशाचं शिखर मात्र नक्कीच गाठू शकता. अमेरिकेच्या सगळ्यात महत्त्वाच्या नेत्याची कहाणी सहज यशाची नाही तर खडचट चिकाटीची आहे. वयाच्या 21व्या वर्षी त्यांना धंदा बुडाला. 1863 मध्ये राज्यातल्या विधानसभेची निवडणूक तो हरला.
1834 मध्ये तो निवडून आला आणि अशा भरपूर संकटांमधून बाहेर पडून अखेरीस 1860 मध्ये तो अमेरिकेचा अध्यक्ष म्हणून निवडून आला. अब्राहम लिंकनच्या आयुष्यातले काही खाचखळगे आणि जगातील कोणती गोष्ट चिकाटीची जागा घेऊ शकत नाही. गुणवत्ता नाही, गुणवान लोक अपयशी ठरल्याची उदाहरणं अगदी रोजची आहेत. आणि प्रतिभा नाही, पारितोषिक विहीन प्रतिभावंत ही जणू काही एकच म्हणच बनली आहे. आणि शिक्षण नाही, भरकडलेल्या सुशिक्षितांनी जग भरलेलं आहे. आणि चिकाटी आणि निर्धार याच गोष्टी सर्व शक्तिमान आहेत. जगातल्या सगळ्या गोष्टी बदलतात, आपण त्याबाबत काही करू शकत नाही. सरकार बदलतात, सकाळी उठून पाहाल तर एका वेळेचं राष्ट्राध्यक्ष बदलताल असेल, पण किंवा नवा राजा गादीवर बसलेला असेल किंवा कुठेतरी क्रांती झालेली असेल. प्रभावीपणा हाच स्वाभाव असतो. आणि जेव्हा मोठ्या प्रमाणावर पिछाट होते तेव्हा सगळं सोडून देऊन निराशेत गोते खावेत असा मोह होतो. पण नेहमी किंग सॉलिमनची वंदता लक्षात ठेवा. उदास मनस्थितीतल्या किंग सॉलिमननं आपल्या सल्लागारांना आपण एकदा स्वप्नात पाहिलेली अंगठी शोधून आणायला सांगितलं. आणि जेव्हा मला समाधान वाटतं तेव्हा मला भीती वाटते की हे समाधान फार काळ टिकणार नाही. हे जेव्हा समाधान वाटतं नाही तेव्हा भीती वाटते की माझा शोक कायमच चालू राहणार. आणि माझ्यासाठी अशी अंगठी शोधा जी माझ्या यातना आणि नाहीशा करेल. आणि त्यानं फरमावलं. सॉलिमननं आपल्या सगळ्या नक्कीच सल्लागारांना पाठवून दिलं. आणि काही काळानं त्यातल्या एका म्हाताऱ्या कारागिरानं एक साधी पट्टी बाजार सोन्याची अंगठी दिली आणि त्यावर त्यानं ते शब्द कोरले, धिस तू शॅल पास. हेही सरून जाईल. मग जेव्हा राजाला ती अंगठी मिळाली आणि त्यानं ते शब्द वाचले तेव्हा त्याचा शोक आनंदात आणि आनंद शोकात रूपांतरित झाला. आणि मग त्यांच्या संगमातून समचित्तपणा निर्माण झाला. होय, तुमच्या सध्याचा प्रश्न सरसून जाईल आणि तुम्ही कायम हताश राहू शकत नाही. सतत होणाऱ्या बदलांबाबतच्या आपल्या वृत्तीकरिता तुम्ही आणि मी काहीतरी करू शकतो. काय घडतं हे महत्वाचं नाही, जे घडतं त्याबाबत आपण काय विचार करतो ते महत्वाचं आहे. सगळे उपक्रम यशस्वी होऊ शकत नाही. यशाच्या आनंदामध्ये अपयशाचा कडवटपणा सरळ मिसळलेला असतो. अपयश विधायकतेपणे हाताळून आपण त्यांचं रूपांतर यशामध्ये नक्कीच करू शकतो आणि ते होऊन सुधार आहे. म्हणून ते यशामध्ये रूपांतर करण्यासाठी तुम्हाला मेहनत तर करावीच लागेल. फोर्ड मोटर कंपनीतून हकालपट्टी झाली आणि तो ली आयकोकाच्या कारकिर्दीला सर्वात निश्चितम क्षण होता. आणि या पराभवाचं रूपांतर त्यानं क्रिझलच्या CEO म्हणून पत्करलेल्या नव्या नोकरीमधल्या यशाचं कसं केलं ते सर्व ज्ञात आहे. आपल्या आत्मचरित्रात त्यानं लिहिलं आहे की नवी नोकरी सुरू केल्यावर लगेचच एक विदारक पराभव त्याला सामोरे आला आणि क्रिसल दिवाळीखोरीच्या उंबरठ्यावर उभे होते. एखाद्या कच्च्या दिलाच्या माणसानं अशा रीतीनं आगीतून फुपाट्यात पडण्यापेक्षा लगेच नोकरी सोडली असती. पण आयकॉननं या परिस्थितीसमोर हार मानायला नकार दिला आणि त्यानं आपल्या सर्व आंतरिक शक्तींना आव्हान केलं. आणि त्यानं ह्याआधी अपयशी चव चाखली होती, पण यावेळी तो त्याखाली चिरडून जायला तयार नव्हता. पण त्यानं आपल्या शक्तिस्थानाचं चलन योग्य प्रकारे करून अनुशूल क्षमता, नवीनीकरण, सर्जनशीलता, विचार पद्धती आणि चिकाटी यांचा उपयोग करून विपत्तीला तोंड दिलं आणि तिच्यावर नक्कीच त्याने मात केली आणि नक्कीच त्याने विजयही मिळवला. म्हणून मास्टर थॉट असतात आणि ते तुम्ही नक्कीच तुमच्या मनामध्ये ठरवले पाहिजे, तुमच्या मनामध्ये सुद्धा आले पाहिजे. मित्रांनो, वृत्ती असं अभौतिक द्रव्य आहे ज्याच्यातून आपण क्षमता, समचित्तता आणि समृद्धी निर्माण करू शकतो. वृत्तीमुळे आपण आयुष्याला कशी दिशा द्यायची ते ठरवू शकतो. आपली बदललेली वृत्ती बाकीचं सर्व बदलू शकते. तुमच्या मनाची वृत्ती म्हणजे काय? ते मास्टर थॉट असतात. श्रेष्ठ विचार जे अतिशय सुंदर आणि महान अनुभव आणि आपला परिणाम आयुष्यात आणू शकतात आणि ते आपलं आयुष्यही बदलू शकतात. जेव्हा तुम्ही तुमचं मन बदलता तेव्हा तुमचं शरीरही बदलत असतं. कारण तुमचं शरीर ही तुमच्या मनाची केवळ छाया आहे आणि तुमचं शरीर म्हणजे घनीभूत मन आहे. आणि जसा तुम्ही विश्वास बाळगाल तसं नक्कीच घडणार आहे आणि घडेल सुद्धा. गोष्टी बिघडतात तेव्हा माणसानं अनुकूलनीय राहू शकत नाही, कारण त्यांची नकारात्मक विचारधारणा तो आपल्या अर्धसज्ञ मनाला आवश्यक त्या तडजोडींसाठी आणि बदलांसाठी खुलत ठेवत नाही आणि तो बदल घडू शकत नाही. म्हणून तुमचे श्रेष्ठ विचार या नकारात्मकतेवर मात करायला मदत करतात. आणि जर तुम्ही असा विचार केलात की तुम्ही करू शकता तर तुम्ही करू शकता. आणि तुमच्यामध्ये अनुकूलनीयतेचं बीज आहे आणि तुम्हाला समर्थ बनवणाऱ्या अनंत शक्तीच्या योगे तुम्ही ते बीज फलित करू शकता. प्रबळ नकारात्मक विचारांशी किंवा भावनेशी सामना करणं किती अशक्य असतं हे जवळजवळ प्रत्येकालाच माहिती असतं. जेव्हा एखादा नकारात्मक विचार, भीती, नाराजी, धिक्कार, तिरस्कार किंवा काहीही तुमच्या मनात येईल तेव्हा त्याचा ताबडतोब निकाल लावा आणि त्याचा शिरच्छेद करा.
त्याला फोपावू देऊ नका, बळकट होऊ देऊ नका. त्यानं तुमचं क्षेत्र बळकवता कामा नये आणि तुमचा पराभव करता कामा नये. तुम्हाला आजारपण किंवा अपयश देता कामा नये. कारण तुमच्या मनात नाराजी रुजली तर ती तुमच्यावर वर्चस्व गाजवेल आणि मग आयुष्यातली प्रत्येक गोष्ट भीतीने ग्रासून टाकील आणि ती तुमचे विचार, आचार, उच्चार सगळ्यांना स्वतःचा रंग देईल आणि आणखी भर म्हणून नवीनीकरणाच्या आणि नव्या परिस्थिती जमवून घेण्याच्या तुमच्या सर्जनशीलतेपासून तुम्हाला वंचित नक्कीच ठेवेल. हे मात्र निश्चित आहे आणि तुम्ही असं घडू देऊ नका. आणि नक्कीच चांगल्या मार्गाला तुम्ही लागलं पाहिजे आणि चांगला विचारच तुम्ही आयुष्यामध्ये केला पाहिजे. तरच तुमचं जीवनही चांगलं होईल. आणि फक्त तुम्ही भगवंताचं नामस्मरण करत राहिलं पाहिजे. त्याने तुमच्या मनाची नक्कीच भीती जाते आणि तुम्हाला आत्मविश्वास पूर्णपणे येतो. आणि तो आत्मविश्वासच तुम्हाला यशाचं नक्की चांगलं गणित देतो आणि ते आत्मविश्वास तुम्हाला यशाच्या मार्गावर घेऊन जात असतो. तो आत्मविश्वास तुम्ही बाळगला तर तुम्ही कोणतीही गोष्ट मिळवू शकता आणि कोणत्याही गोष्टीने पुढे जाऊ शकता. म्हणून स्वामींना कधी विसरू नका आणि स्वामींचं नामस्मरण नक्कीच करत राहा. मग तुम्हाला कळेल की तुम्ही नक्कीच चांगल्या मार्गावर जातात आणि चांगल्या मार्गाने तुम्ही पुढाकार देखील घेत आहात. म्हणून हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रांना नक्कीच पाठवा आणि या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.